2019 मध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला, त्याबरोबरच लोकस्ट म्हणजे टोळ या किड्यांचा अटॅक ही भारतामध्ये झालेला। यामुळे शेतीला मोठ्या प्रमाणात हानी झाली होती। तर याच्यामध्ये काय कनेक्शन आहे, तर यासाठी एकच शब्द आहे, तो म्हणजे इंडियन ओशन डायपोल। तर इंडियन ओशन डायपोल म्हणजे काय? इंडियन ओशनच्या वेस्टर्न रिजन म्हणजे सोमालिया, तर इंडियन ओशनच्या ईस्टर्न रिजन म्हणजे इंडोनेशिया, या दोन रिजनच्या पाण्याच्या तापमानामध्ये फरक असतो। तर इंडियन ओशन डायपोल हा 3 स्टेट्समध्ये ऑक्सिलेट करत राहतो, एक पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि न्यूट्रल। जेव्हा पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल असतो तेव्हा वेस्टर्न इंडियन ओशनच्या पाण्याच्या तापमानामध्ये वाढ होते, तर ईस्टर्न इंडियन ओशनमध्ये पाण्याचं तापमान कमी असतं। अशा वेळी सोमालिया, आफ्रिका, त्याबरोबरच इंडियन सबकॉन्टिनेंट इथे मोठ्या प्रमाणात पाऊस होतो, तर इंडोनेशिया रिजनमध्ये ड्रॉट सारख्या कंडिशन्स क्रिएट होतात। याचंच उलटं म्हणजे निगेटिव्ह इंडियन ओशन डायपोल। या कंडिशन्समध्ये ईस्टर्न इंडियन ओशनमध्ये पाण्याचं तापमान जास्त असतं, तर वेस्टर्न इंडियन ओशनमध्ये पाण्याचं तापमान कमी असतं। यावेळी इंडोनेशियामध्ये जास्त पाऊस पडतो, तर आफ्रिका आणि सोमालिया या रिजनमध्ये कंडिशन्स ड्राय असतात। आणि जेव्हा इंडियन ओशन डायपोल न्यूट्रल असतो तेव्हा दोन्ही रिजनच्या तापमानात जास्त काही फरक नसतोय। तर आता लोकस्ट अटॅक आणि ह्याचा काय कनेक्शन आहे, तर जेव्हा इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह असतो तेव्हा पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो, त्याबरोबरच सायक्लोनच्या कंडिशन्स क्रिएट होतात। यामुळे अरेबियन पेनिन्सुला या रिजनमध्ये लोकस्ट या किड्यांचं पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणात वाढतं आणि हे किडे हवेच्या प्रवाहाबरोबर भारतात प्रवेश करतात। यामुळेच 2019 मध्ये गुजरात, राजस्थान, MP, UP, महाराष्ट्र या रिजनमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं होतं। तर अशा प्रकारे आपण बघितलं की एक ओशनमधला इव्हेंट यामुळे केवढी मोठी चेन रिॲक्शन क्रिएट होते। इट्स ऑल कनेक्टेड।